साक्षी कुठे आहे? ताई, माझं काम झालंय, या चालले. ताईंना सांगा. हा, काय भाऊ, काय झालं? निघालात तुम्ही? वय काम आहेत ना मला. बेटाई, ते काम आहे का? नाही, बाहेर पाऊस आहे ना, ही छत्री घेऊन जा. मला चालेल, तुम्हाला अडचण नाही ना होणार? नाही, आहेत भरपूर छत्र्या आहेत घरी, तुम्ही घेऊन जा. नवरा बायको दोघं बी सारखेच आहेत. शर्मिष्ठा, मला जरा मदत हवी आहे तुझी. सांग. हा, नाही, काय ना, कोपऱ्यावरचा भजीवाला नव्हता आणि वृंदाला भजी खायची खूप इच्छा आहे. मी म्हटलं विठाई असेल मदतीला, पण ती नेमकी निघून गेली. मग मी काय करू? तुला फार काही करायचं नाहीये. काय ना, भजी मी करणार आहे आणि आजीने शिकवलेली चटणी सुद्धा करणार आहे. तुला कांदा आहे तो चिरता? हो. बस, तुला फक्त कांदा चिरायचा आहे. तू कांदा चिर, मी भजी करतो. अशी मस्त भजी करून खायला घालतो ना वृंदाला, किती खुश व्हायला पाहिजे आणि खुश होऊन तिने पप्पीच द्यायला पाहिजे मला. चल चल चल, लवकर कामाला लागू. चल. मी एवढी सजून बसली तर माझ्याकडे ढुंकून पाहायलाही याला वेळ नाही, आणि त्या वृंदाची भजी खायची इच्छा पुरवण्यासाठी मला राबवतोय. नाही तुला माझ्या प्रेमात वेडापिसा केला तर प्रसाद बघच. इकडे तिकडे लक्ष दे शर्मिष्ठा, इकडे तिकडे लक्ष दे. कोणाला कळतं का म्हणे मी भजी करतोय? वृंदाला नाही आणि आईला तर नाहीच नाही. का? घर डोक्यावर घेईल ती अक्क. आईचं कसं आहे माहिती का, तिला ना या बायकांची कामं केलेली अजिबात आवडत नाही. आता बघ ना, खरं तर आता बायका पण पुरुषांची कामं करतातच की. माझ्या कितीतरी मित्रांच्या बायका अशा आहेत की त्यांच्या खांद्याला खांदे लावून पुरुषांची कामं करतात. स्त्रीनी चूल आणि मूल ह्या दोनच गोष्टी करायच्या. हा काळ गेला आता. आईला कोण समजून सांगणार? अरे, चटणी राहिली ना टेस्ट करायची. एक मिनिट. ठीक आहे, चटणी टेस्ट कर आणि सांग कशी झाली. आवडली ना? हा, आवडली ना? एवढी चांगली चटणी तू कशी काय रे बनवलीस? माझी आजी करायची. काय ना, आई बाहेर गेली ना की मी हळूच जायचो किचन मध्ये आणि आजीला मदत करायचो. म्हणजे कोथिंबीर निवडून दे, भाजी चिरून दे, अशी कामं करायचो. आजीनी बनवलेली चटणी अख्ख्या चाळीत फेमस होती. हा, मला पण खूप आवडायची. मला हौस होती म्हणून शिकून घेतली कशी करायची चटणी ते. खरंच तुझ्या हाताला चव आहे रे. शर्मिष्ठा, पुन्हा एक काम कर आता. या बाजूला आहे. इकडे इकडे भरपूर पीठ शिल्लक आहे. जेवढी भजी होतील तेवढी भजी कर. हा, तोपर्यंत मी मस्तपैकी ना गरम गरम भजी माझ्या बायकोला देऊन येतो. हा, आलोच. कशी भजी? क्या बात आहे, अप्रतिम भजी. चटणीला पण खूप स्वाद आहे. मस्त आहे की गरमागरम आहेत ना, असं वाटतंय आत्ता कढईतून काढून आणली. हे मला माहित नव्हतं आपल्या घराच्या इतका जवळ इतका छान भजीवाला आहे ते. इतकी चांगली भजी आणि इतकी स्वादिष्ट चटणी मी कधीच खाल्ली नव्हती. तू खा ना प्रसाद. छान आहेत ना? हा, बरी आहे. बरी आहेत. प्रसाद, मी तुला सांगते, ह्या भजीवाल्यानी ना 5 स्टार मध्ये काम करायला पाहिजे. एवढं काय नाही. अरे खरंच सांगते, खूप चव आहे या भजीवाल्याच्या हाताला. हो, माहितीये मला आहे चव. असेल चव असेल, पण 5 स्टार वगैरे जरा आतीच होत आहे वृंदा. प्रसाद, मी तुला सांगते, आज या भजीवाल्याची जर एक गाडी असेल ना, तर उद्या 10 असते आणि यांचा स्वतःचा एक ब्रँड सुद्धा होईल. चल, काहीतरी नको बोलू. प्रसाद, मी या भजीवाल्याची एवढी तारीफ करतेय, आवडत नाही का तुला?
नाही पण खरंच हा भजीवाला जर मला भेटला ना, मी स्वतः त्यांना सांगेन तुमच्या हातात अन्नपूर्ण आहे. प्रसाद आपण नेहमी आणत जाऊ त्यांच्याकडनं भजी. मला सांग आणखीन काय काय मिळतं त्यांच्याकडे? आणखीन बटाटा वडा मिळतो, साबुदाणा वडा मिळतो आणि सामोसा मिळतो. ग्रेट. मग आपण नेक्स्ट टाइम ना बटाटा वडा मागू. आणि जर बटाटा वडा सुद्धा छान निघाला ना, मग माझं म्हणणं खरं होईल हा प्रसाद. हो हो हो, आणू आणू बटाटा वडा आणू. आई बाबांसाठी आणली आहेत ना? हो विसरूनच गेलोय. पकड, मी भजी आई बाबांना देऊन येतो. प्रसाद हा काय? भजींसाठी. वा 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 वा, गरम गरम आहेत. वा अप्रतिम. काय चव आहे भज्यांची. वा वा वा. चटणी तर अप्रतिम आहे, अप्रतिम. वा वा. तोंड खवळलं, तोंड खवळलं. मस्तच आहे बाबा चव. फारच छान. आतापर्यंत इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी भजी खाल्ल्या, पण ही अशी चव नाही आणि चटणी तर नाहीच नाही. हो, अशी चटणी बर का माझी आई तुझी आजी बनवायची. हो अगदी तशीच्या तशी चव आहे. हा हो. खरंच म्हणजे सासूबाईंच्या हातचीच वाटते ती. सेम टू सेम चव. हो. तुला माहितीये प्रसाद, मी किती वेळा त्यांना सांगितलं असेल, अहो ही चटणी आहे ती मला जरा शिकवा, पण नाही शिकवली रे शेवटपर्यंत. त्यांना वाटलंच ना ही चटणी मला आली तर त्यांचं महत्व कमी होईल म्हणून. बरं का प्रसाद, कुठून आणली भजी हे सांगून ठेव मला. म्हणजे पुन्हा वाटलं की घेऊन येऊ आम्ही. आठवड्यात 2-4 वेळा नक्की आणायची. मी नक्की सांगेन. हो पण आता लगेच जाऊन आणू नका. नाही ही संपू ना. काय तोंड खवळलंय खरंच. तुम्ही म्हणाला तसं मन भरतच नाहीये रे प्रसाद. खूप सुंदर झालेत ना खरंच. पण तुम्ही आणा तुम्ही. आणा. बरं झालं या भज्यांच्या बाबतीत तरी आयुष्यात एकमत झालं आपलं. काय वृंदा, अगं तू आता पेपर सोडवणार आहेस का? हो. उद्या सकाळी सोडव ना, आत्ता कशाला? प्रसाद रक्षाबंधन आहे ना, नंतर खूप गोंधळ होईल. राख्या पण आणायच्यात अजून. आणि केदारला बरं नाहीये रे, त्यामुळे मलाच घरी जावं लागणार. तुला माहितीये एकदा घरी गेलं ना की खूप वेळ मोडतो. त्यापेक्षा मी आत्ताच पेपर सोडवते ना प्लीज. रक्षाबंधन आहे म्हणजे प्राची आणि सुवर्णतेसाठी काहीतरी घ्यावं लागेल मला. प्रसाद तू नको काळजी करूस, मी आधीच गिफ्ट घेऊन ठेवलंय त्यांच्यासाठी. तू घेऊन ठेवलंस गिफ्ट? थांब मी दाखवते. हे बघ, हा ड्रेस प्राचीसाठी, वा ही साडी सुवर्णाताईसाठी. वाव मस्त. आणि ह्याच्यात बिल पण ठेवलंय, म्हणजे त्यांना आवडलं नाही तर बदलून घेता येईल. थँक्यू व्हेरी मच. तुझी आधीच सगळी तयारी असते ना म्हणून. वृंदा, तू जर माझ्या आयुष्यात नसतीस तर काय केलं असतं ग मी? हो का? मग मलाही असंच वाटतं. प्रसाद, तू जर नसता तर माझं काय झालं असतं? आपण अगदी मेड फॉर इच अदर आहोत वृंदा. प्रसाद, काय झालंय तुला आज एवढा खुश कायस तू? भज्यांमुळे खुश आहे. भज्यांमुळे? पण खरंच भजी खाऊन अगदी मस्त वाटलं. तुला खाल्ल्यामुळे मस्त वाटलं, मला खाऊ घातल्यामुळे मस्त वाटलं. काय करू, सांगू का हिला की भजी मीच बनवली होती म्हणून? का सरप्राईजच ठेवू? प्रसाद, काय कुठे हरवलायस? नाही नाही नाही, मी असा विचार करत होतो की मीही करून बघतो ना एकदा भजी, बघू ना जमते का मला. नाही प्रसाद, तुला नाही जमणार. का? नाही म्हणजे एखाद्याच्या हाताला चव असते. आणि ती चटणी पण किती अप्रतिम होती ना. पण ती करणं फार कठीण असतं. म्हणजे सगळं अगदी प्रमाणात जरी घातलं ना तरी प्रत्येक वेळी तीच चव येईल ह्याची काहीही गॅरंटी नसते.
हा. आता तू काम शोधतोयस ना म्हणून तुला असं वाटतंय. हम्म. पण प्रसाद, एक गोष्ट लक्षात ठेव, तू तेच काम कर जे तुला आवडेल. बरोबर आहे, तुझं एकदम बरोबर आहे. तू एक काम कर, तू आता पेपर लिहायला लाग आणि मी इथेच बसतो. नाहीतर आई येईल आणि पुन्हा परत काहीतरी खुसपट काढेल. नाही नाही प्रसाद, अरे तू इथे नुसताच बसून राहिलास तर बोर होशील. हे बघ, तू इथे बसलास ना की माझंही लक्ष लागणार नाही. त्यापेक्षा एक काम कर, तू खाली जाऊन टीव्ही बघ. अगं पण जर आई आली इकडे तर. नाही रे येणार. ठीक आहे. ए वृंदा, तू एक काम कर ना, तू दरवाजा आतून लावून घे आणि पेपर सोडवायला लाग. आणि जोपर्यंत पेपर सोडवून होत नाही तोपर्यंत दरवाजा उघडायचा नाही. प्रसाद, त्याच्यापेक्षा तूच दरवाजा बाहेरून लावून जा. वृंदा, अरे म्हणजे तुला यायचं असेल तर येऊ शकशील ना. तेवढं माझं ते महत्वाचं नाहीये. प्रसाद, माझा अभ्यास जितका महत्वाचा आहे ना तितकाच महत्वाचा आहेस तू माझ्यासाठी. जा, दार बाहेरून लावून घे. हो मॅडम, जशी आपली आज्ञा. ऑल द बेस्ट. हे बघ, आम्ही प्रसाद दादासाठी राखी आणले. तू अगं माझ्या पण बघ ना. अरे वा, छान आहेत ग, खरंच खूप मस्त आहेत. माझ्या प्रसादच्या हातावर छान खुलून दिसणार आहेत. छान छान, वा वा. आई नारळी भात तू कर हा, त्या विटाईच्या हातचा नको बाई आम्हाला. नारळी भात, नारळी भात. हो म्हणजे काय, घरातल्या बाईनेच करायचं असतं गोडधोड सणावाराला. मग म्हणजे तू करशील ना नारळी भात? मी कशाला करू? अगं बाळा, आता हा संसार माझा राहिलाय का? तुझे बाबा मला नेहमी काय समजवत असतात, कांता आता संसारात अडकू नकोस ग बाई, आता रिटायर हो, रिटायर हो. तुमच्या बाबांचं ऐकायला नको का मला? त्यामुळे उद्याचा जो दिवस आहे ना तोच माझा रिटायर होण्याचा दिवस आहे. म्हणजे मला नाही कळलं. कधी कळतं? तुम्ही बसा इथे, मी आलेच. हा बस बस. वा, छान आहेत राखी. वा वा वा. प्रसाद, 40 मिनिटं राहिलेत ना, प्लीज आता डिस्टर्ब करू नकोस. प्रसाद नाही, मी आहे. कोणी कोणलं होतं तुला आज? हा? आणि एवढं काय लिहितेस ग एवढ्या रात्रीचं? वृंदा, डोळ्याला त्रास होईल ना तुझ्या, तर जाड चष्मा लागेल नंतर मग. आणि मग तो प्रसाद लागेल दुसऱ्या बाईच्या नादाला. असं बघू नको, हेच वय असतं नवऱ्याला सांभाळण्याचं. नंतर तू बसशील मग पुस्तकांची यादी विकत. आई, मी पेपर सोडवते. खूप महत्वाचं नसेल तर आपण नंतर बोलूयात का? अगं महत्वाचं म्हणजे काय? बस बस ग, महत्वाचं म्हणजे महत्वाचंच आहे म्हणून तर आले ना एवढ्या रात्री. हो का? मग आई, आपण प्लीज अर्ध्या तासाने बोलूयात, तोवर माझा पेपर पण सोडवून होईल. अग नको, अर्ध्या तासाने नको. अर्ध्या तासाने माझी झोपेची वेळ होणार बाळा. आणि आता मी काय तुझ्यासारखी तरुण राहिले होय? झोपेची वेळ टळली ना वृंदा की नंतर नाही ग लागत झोप. आणि म्हणजे जागरण झालं ना की मग बीपी वाढतं, मग पित्त वाढतं. नाही ग सोसवत मग मला. तुझ्या वयाचे होते ना तेव्हा खूप कष्ट केलेत मी, जागरण पण केली आहेत. पण आता आई प्लीज पटकन सांगा ना काय सांगायचंय ते. ती काय परीक्षा बिरीक्षा तुझं काय आहे ना ते काय मला फारसं पटत नाही. पण तरी ठीक आहे, मी तुझा हट्टच आहे म्हटल्यावर मी आपली गप्प बसते. पण अभ्यास आहे म्हणून मग आपल्या घरातल्या ज्या काय जबाबदाऱ्या आहेत, रीतिरिवाज आहेत, ते नाही ना मोडता येत. हो आई, मान्य आहे मला. हा मान्य आहे. आता रक्षाबंधन आलंय. आपल्या घराण्याची अशी परंपरा आहे की सुनेनी नारळी भात करायचा आणि देवाला त्याचा नैवेद्य दाखवायचा. हो ठीक आहे आई, करेन मी. येतो तुला? हो येतो. होय काय? आता पेपर लिहू? हो, लिह. हे काय? थांब ना, ऐक ना. हे काय? ते सुवर्णाताई आणि प्राचीसाठी आहे.
अरे वा, आईसाठी अशा काही वस्तू आणायच्या असतात, हे काय आमच्या प्रसादला सुचत नाही. पण बहिणींचं नशीब थोरच आहे म्हणायला पाहिजे, होय की नाही? चला, तिला तरी आणलं. ड्रेस काय? साडी, साडीचा पोत थोडा हलका आहे का ग? भरतच नाहीये मनात आणि डोळ्यात. आणि हा काय ड्रेस आहे? याला नाही मणी, नाही खडे, न काय न काय न काय. आणि दोन्ही सेम आणलंय बघ, बँडवाला दिसणार आहेत दोघी. बघ बघ, हे होते पेन बिन सगळं. हे बघ आधी, बघ ना, बघ तूच बघ बघ. हाय. भजी खूप छान झाली होती. थँक्स. सगळ्यांनी खूप कौतुकही केलं. एकदा मला असं वाटलं की सगळ्यांना सांगावं की ही भजी तू केली आहेस, पण तू म्हणाला होतास ना कोणाला सांगू नको. सिक्रेट्स फ्रेंडशिपचा पहिला नियम. बरं झालं सांगितलं नाहीस. आईला कळलं तर आई राडा करेल. कसं आहे ना, वृंदाची परीक्षा होस तोपर्यंत मला घरात कुठल्याही प्रकारचा राडा नकोय. ती कितीही जरी हुशार असली तरी ती हळवी आहे ग मनानी. नाही म्हणलं तरी तिला त्रास होतो. झालं, याचं वृंदा पुराण पुन्हा सुरू झालं. तुला बोर नाही करत आहे ना मी? छे छे, मला आवडतं ऐकायला. अच्छा, तुला हवं ते मिळालं का? काय ग? अरे तू म्हणाला होतास ना तुझ्या हातची भजी खाऊन वृंदा तुला पप्पी देईल म्हणून. हा. हो. लकी आहेस, एवढी छान बायको मिळाली तुला. हो, काय लकी. अरे मला सुद्धा तुझ्या हातची भजी इतकी आवडली की तुझ्या हाताला किस करावं असं वाटतं. थँक्स.